नमस्कार मंडळी, मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते। आय होप सगळे छान असाल, मजेत असाल आणि स्वस्त असाल। तर ह्या वीकेंडला इथे ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे। तर इथे DFO म्हणून एक मॉल आहे, आम्ही तिथे चाललो आहोत। तर आम्ही काही असं ठरवलं नाही आहे काय घ्यायचं काही नाही, म्हटलं जस्ट विल हॅव अ लुक आणि काही आवडलं तर नक्की घेऊ। तर बघू आम्ही आज काय काय करतो। असं रॅन्डम डे असणार आहे, नथिंग डिसाइडेड। तर भेटूया तुम्हाला आपल्या मॉलमध्ये गेल्यावरती। टिल देन स्टे ट्यून्ड। शॉपिंग करायची होती म्हणून बघा मी किती एक्साइटेड होती ती। आणि असं कोणाकोणाबरोबर झालं मला कमेंट करून नक्की सांगा की जेव्हा तिकीट चेकर येतो, भलेही आपण तिकीट काढलेलं असेल तरीही भीती वाटते। तर हे जे तिकीट चेकर्स होते ना, त्यांच्याकडे एक मशीन होतं, तर आपलं PTVचं कार्ड जे आहे ते फक्त टॅप करायचं एकदा आणि ते चेक करतात तुम्ही एंट्री करताना पंच केला। तर आपण नॉर्थ मेलबर्नला पोहोचलो आहोत। इथून आपल्याला विलियम्स टाउनला जायचं आहे। अराउंड 6 मिनिटं आहेत आपली ट्रेन यायला। आणि इथे मला हे मेलबर्न आय दिसलंय। लास्ट टाइम लंडनला गेलेलो तेव्हा लंडन आय मध्ये आम्ही बसलेलो आणि हे मेलबर्न आय आहे। आणि ही दिसत असेल तुम्हाला, ही मेलबर्नची स्कायलाईन आहे। तर हे छान व्ह्यू दिसला। बहुतेक मेलबर्न आयच बोलत असतील, काही स्पेसिफिक माहिती नाही, बघावं लागेल। म्हणून म्हटलं हे दाखवावं तुम्हाला। इट्स नॉट दॅट क्लिअर, पण छान पूर्ण व्ह्यू येतो ना सिटीचा ना, हो छान वाटतं। बघू जाऊ तिथे पण कधीतरी। तर चलो जल्दी बाय। बाबा दिसल्यावरती हृदयाची एक्साइटमेंट लेवल ती काही कधी कमी होत नाही। मगाशी ना उलट्या डिरेक्शनला गेलो आणि चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो, तर आता मी रिटर्न परत चाललोय सदर्न क्रॉसला। तर बघूया आता, आय होप पुढचा स्टॉप बरोबर असेल। इथे ट्रेनचं काही खरं नाही आहे, कारण कधी कधी इंडिकेटरवर दाखवतं नाही दाखवत। तर फिंगर्स क्रॉस्ड। हॅलो, तर आपण सदर्न क्रॉसला आलो आहोत आणि इथे बाहेर पडतात एकदम मस्त मोकळं मोकळं दिसत आहे। तर इथे मोस्टली खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत, ॲज ऑफिसेस इथे आहेत खूप सारे। तर तुम्हाला आम्ही एक व्ह्यू देतो, किती छान वाटत आहे। तर इथून 5 मिनिट्सवर आहे आपला DFO मॉल, आपण जिथे जाणार आहोत तिथे। तर एक व्ह्यू घेऊया आणि आपण जाऊया तिकडे, चला। तर आम्ही इथे पोहोचलो होतो DFO मॉलच्या परिसरात आणि हा मस्त असा पूल क्रॉस करून जायचं होतं। खूप छान हवा सुटलेली आणि एकदम मस्त वाटत होतं तिथे जाताना। आणि इथे ना नॅशनल म्हणजे ऑस्ट्रेलियाचं नॅशनल चिअरलीडिंग चॅम्पियनशिप होतं। तर अशा छान मुली रेडी होऊन वगैरे आलेल्या आणि ह्या प्रॅक्टिस करतायत इथे। तर खूप साऱ्या अशा टीम्सही आम्हाला दिसल्या ज्या एकदम प्रॉपर रेडी होऊन आलेल्या द चॅम्पियनशिपसाठी। तर खूप मस्त वाटत होतं त्यांना बघूनही। तर मॉलमध्ये गेल्यावर पहिलं शॉप आम्हाला adidas दिसलं आणि तिथे लाईन थोडी कमी होती, म्हणून म्हटलं आधी इथे जाऊन येऊया। आणि खूप म्हणजे व्हरायटी होती बघायला आणि आपणच चॉईस करायचं आणि आपणच साईज आपली शोधून घ्यायची असते। तर आम्ही तेच करत होतो, म्हटलं आधी इथे एकदा बघून घेऊया, मग नायकीमध्ये जाऊया आणि जर तिथे नाही भेटलं तर इथे परत येऊया, असा आमचा प्लॅन ठरलेला। ऑलरेडी 3:30 झालेत, म्हणून जे जे आवडतंय ते पटकन पटकन घेतोय। adidas मध्ये आहोत आणि बघू शकता किती गर्दी आहे। सगळ्या लोकांना जे जे भेटतंय ते पटापट पटापट घेत आहेत। गाईज ही फक्त नायकीची क्यू आहे आणि ही बाहेरच्या साईडला आहे, तुम्ही बघू शकता। आतमध्ये वेगळी एक क्यू आहे। तर सच आणि छोट्या छोट्या बेबीजला सुद्धा घेऊन लोक क्यू मध्ये उभं राहत आहेत। adidas मधून नंतर आम्ही आलो नायकीच्या शोरूममध्ये आणि इथे एवढी धावपळ होती आणि एवढी गर्दी होती ना, ती काही नीट बघायलाही भेटत नव्हतं। आणि हृदयाच्या बाबांच्या शू साईजच भेटत नव्हती। तर जे आवडत होती ना लोकांना, ते सगळे घेऊन आपल्या हातात असे पकडून ठेवत होते आणि कोणी सोडतच नव्हतं, कारण खूप गर्दी होती आणि व्हरायटी पण खूप होती, जसं मी बोलली इथे बघायला।
हे काही शूज होते जे मी चॉईस करून ठेवलेले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून मी शू घेतला मला जो घ्यायचा होता तो. आणि हा एक छोटासा व्ह्यू नायकीच्या शोरूमचा जो फुल पॅक्ड होता. आणि इथे बिलिंगसाठी 8-9 काउंटर्स होते अराऊंड, पण तरीही एवढी मोठी क्यू होती आणि सगळे लोक रेकॉर्ड करत होते. म्हणजे व्हिडिओ वगैरे इथे मला तुम्ही बघू शकतात. मी अराऊंड 45 मिनिट्स उभी असेल क्यूबमध्ये आणि इथे हृदय आपला शूज ट्राय करत होता. पण हे शूज त्याला खूप आवडलेले, पण ह्या शूजमध्ये त्याची साईजच भेटली नाही. आणि जेव्हा ते काढले तेव्हा तो खूप रडला, कारण थोडे अनकम्फर्टेबल पण होते आणि थोडे टाईटही होते हे. आणि आम्ही लेट गेलो होतो तर साईजही संपल्या होत्या बऱ्यापैकी. तर न घेताच आम्हाला तिथून निघावं लागलं. तर आम्ही त्याला नंतर दुसऱ्या स्टोअरमध्ये घेऊन गेलो आणि नंतर तिथून त्याला शूज घेतले. तर आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे, तुम्हाला दिसतच असेल. हृदयला शूज घ्यायचे होते पण त्याची साईज नाही भेटली म्हणून खूप रडला, कारण ऑलरेडी आम्ही थोडेसे ट्राय केलेले. आता 7 वाजले ऑलमोस्ट आणि आता बाहेर आलो आहे आणि थोडं जास्त वेळ ओपन होता आहे शॉप्स. आणि आजचाच दिवस होता सेलला आणि एवढी गर्दी होती ना, तुफान गर्दी होती, पण मजा आली. तर शॉपिंग म्हटल्यावर कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते. तर बघू आता आम्ही केमार्टला जायचा प्लॅन आहे, बघू तिथून कसं भेटतं, कारण थोडा पाऊस पण आहे आणि थंडी पण आहे. आणि चलो लेट्स सी. मस्त आहे ना, केवढी केवढीशी आहेत. किती चांगले ब्युटिफुल डान्स मस्तच होता. आमच्या दोघांचे शूज घेऊन झाल्यावरती मग आम्ही हृदयसाठीही शूज घ्यायला गेलो. त्याला शूज घेतले आणि मग नंतर भूक लागलेली तर आम्ही आमची फेवरेट प्लेस हंग्री जॅक्स तर तिथे गेलो आणि तिथे थोडंफार खाल्लं. हॅलो, आम्ही आलो आहोत हंग्री जॅक्समध्ये. आता खूप दमलो आहे. हृदयच्या बाबांना आणि मला शूज भेटले पण हृदयच्या साईज नाही भेटली, तर त्याला एक आवडलेले. आणि आय डोंट नो 2 दिवसापासून ना त्याला स्वतःची चॉईस असा तो सांगतोय, मला हे नको हे पाहिजे, हे नको हे. तर ही इज ग्रोईंग. पण तर तिथे त्याला एक शूज आवडलेले, ते ट्राय केले आम्ही, पण ते थोडे टाईट होत होते आणि तरी घालून बघितले आणि तो खूप हॅपी झाला. पण नंतर मग थोडे टाईट होते म्हणून आम्ही काढले तर खूप रडला. आणि नंतर दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे शूज ट्राय करत होतो तर त्याला ते बिलकुल नको होते. अजून 2 वर्षही नाही झालं आहे आणि एवढं सगळं कळायला लागलं आहे. ग्रेट आहे, म्हणजे मस्त आहे ते, की जनरेशनच डिफरंट आहे. गोड दिसतंय, त्याला खूप भूक लागली आहे. बाबा विदाय. हॅलो, तर आम्ही आलो आहोत आता घरी आणि हो म्हटलं तुम्हालाही दाखवूया आपण काय काय घेतलं. तर मस्त मजा आली शॉपिंग करायला. शॉपिंग म्हटल्यावर कोणाला मजा येत नाही.
तर हृदय झोपलाय आता. अराउंड वाजले आहेत 11:20 झालेत आणि म्हटलं एकदा पण पटकन दाखवून घेऊया मग झोपायला. तर कोण स्टार्ट करू? कोणाचे? हां, हे आहेत हृदयच्या बाबांचे नायकीचे शूज. ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तर आम्ही गेलो आधी adidas पण होतं व्हरायटी बघायला, पण आम्हाला तसं आवडलं नाही आणि मोस्टली पहिल्यापासून नायकीच आम्ही यूज करतो. तर म्हटलं आपण नायकीमध्ये बघूया, जर नाही तिथे आवडलं तर adidas जाऊया परत. पण नायकीमध्ये एवढी व्हरायटी होती की आमचं सेकंड स्टॉप होतं नायकी आणि कधी 7 वाजले आम्हाला तिथे कळालंच नाही. आणि गर्दी पण प्रचंड होती आणि अराउंड एवढे म्हणजे असंही नाही की हाफ पोर्शनवर डिस्काउंट किंवा हाफ पोर्शनवर नव्हता. एंटायर स्टोअरमध्ये जेवढेही क्लोदिंग होते किंवा शूज होते ना सगळ्यावरती डिस्काउंट होता. अराउंड 40 to 50% तर होताच. तर आणि एवढी मोठी लाईन मी तरी कधीच कुठल्या शॉपसाठी अशी बघितली नव्हती आणि डबल होती. आतमध्ये सुद्धा लाईन लावलेली आणि बाहेरून सुद्धा लाईन होती. तर टोकन घेऊन आधी तुम्ही लाईन लावायची, मग नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री होती. लाईन म्हणा जात होती पटापट, पण तरी सुद्धा मस्त होतं, पण छान होता एक्सपिरियन्स. तर हे आहेत हृदयच्या बाबांचे ब्लॅक नायकी आणि आहेत माझे शूज. छान भेटले, आवडले. हृदयच्या बाबांना खूप आवडले. थँक्यू बाबा. गिफ्ट. आणि याची प्राइस तशी बऱ्यापैकी जास्तच आहे, पण डिस्काउंटमध्ये खूप छान पडला. थोडा प्रीमियम रेंजमध्ये होता आणि कलर पण मस्त होता. व्हाईटही नाही, ऑफ व्हाईट येणे आणि बेज टेक होतं. तर मला खूप आवडला आणि बाबा हृदयचे मला नाही बोलले नाहीत, मग मी घेतले. आणि सर्वात क्यूटचे शूज आपल्या हृदयचे. टडा. छान आहेत, व्हाईट कलरचे आहेत. तर त्यालाही खूप आवडले, त्याने घालून वगैरे बघितले. हो, तो दिसेलच कधी आता पुढे घालताना हे शूज. आणि हां, आम्ही हंग्री जॅक्समध्ये खाल्लं. तर प्रत्येक ऑर्डरवर ना ते ना हे ग्लासेस असे देत होते, तर मला एक ग्लास पण भेटला. छान वाटलं. तर असा होता आमचा छोटासा छानसा दिवस, जो कधी सुरू झाला आणि संपला आम्हाला कळालंच नाही, पण मजा केली आम्ही. आणि होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि हो, आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. भेटूया तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हॅपी राहा, लाईफ एन्जॉय करा. आणि हो, धन्यवाद. बाय बाय.